साताऱ्यामधलं कोयना धरण हे राज्यामधल्या सर्वात मोठ्या धरणांपैकी एक. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणूनही हे धरण ओळखलं जातं. मात्र याच धरणामधली पाण्याची पातळी आता धोक्याच्या पातळीपेक्षा देखील खाली गेली आहे. त्यामुळे 7 दशकांपूर्वी जेव्हा हे धरण बनलं तेव्हा त्याखाली गेलेलं बामणोली हे गाव आता दिसू लागलंय. या गावाचे अवशेष बघण्यासाठी सध्या पर्यटक गर्दी करतात. बघूयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट. हे उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी आणि आटत चाललेली महाराष्ट्राची ही भाग्यलक्ष्मी. ही दृश्य आहेत कोयना धरणाची. जून महिना उजाडला तरी अजून पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचलाय. मी सध्या उभा आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरामध्ये. माझ्या मागे हे जे दृश्य पाहत आहात ते अत्यंत चिंताजनक आहेत. उघडे पडलेले डोंगर आणि अनेक फूट मागे सरकलेलं पाणी कोयना धरणातील भीषण परिस्थितीची साक्ष देत आहेत. एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आपण या ड्रोनच्या माध्यमातून कोयना धरणातील भीषण पाण्याचं वास्तव दाखवत आहोत. 105 टीएमसी क्षमतेचा असलेल्या या धरणामध्ये केवळ 10.44 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. एकेकाळी पर्यटकांनी गजबजलेला हा बॅकवॉटर परिसर आज ओस पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कोयना धरणाची पाणी पातळी घटल्यानं 7 दशकांपूर्वी पाण्याखाली गेलेलं एक गाव समोर आलंय. 1952 साली कोयना धरण बांधताना बामणोली हे संपूर्ण गाव पाण्याखाली गेलं होतं. मात्र यंदा जलाशयाच्या तळाशी दडलेलं हे गाव वर आलं आणि ते पाहण्यासाठी अनेक जण इथं हजेरी लावतायत. 7 दशकांपूर्वी पाण्याखाली गेलेलं गाव नेमकं कसं दिसतं हे एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आपण दाखवणार आहोत. मी सध्या उभा आहे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या ऐतिहासिक बामणोली गावाजवळ. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणीपातळी झपाट्याने घट झाल्याने तब्बल 7 दशकांपूर्वी जलसमाधी घेतलेल्या या जुन्या कसबा बामणोली गावाचे अवशेष पुन्हा एकदा दिसू लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. 1952 मध्ये कोयना धरणाची उभारणीमुळे हे संपूर्ण गाव जलाशयाच्या खाली गेलं होतं. मात्र पाणी ओसरल्यानंतर आज येथे जुन्या बाजारपेठेचे चौथरे घराचे अवशेष, दगडी पूल असतील, त्याचबरोबर श्री भैरवनाथ मंदिर, प्राचीन मूर्ती तसेच वाड्या वस्त्यांचे अवशेष स्पष्टपणे दिसू लागले आहेत. दळणवळणाचे जे पूल होते जुने ते देखील दिसू लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. पण पाऊस नाही झाला तर पर्यटन, बोट व्यवसाय चालणारी इथली स्थानिक अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. पण कोयनेच्या या कमी होत चाललेल्या पाणी पातळीबाबत हवामान तज्ज्ञांना काय वाटतंय जाणून घेऊयात. या पूर्ण जलाशयाची पाणी धारण करण्याची क्षमता पण गेल्या 5-6 वर्षांमध्ये कमी झाली आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे. आणि याला प्रामुख्याने कारण दिलं जातं ते म्हणजे 2021च्या काळामध्ये या भागामध्ये जे दरडींचं सत्र झालं त्याच्यामुळे धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साचला आणि त्यामुळे पाणी पण कमी साचलं जातं दरवर्षी पावसाळ्यामध्ये. अशा दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून उन्हाळ्याच्या अखेरीस किंवा मान्सूनच्या सुरुवातीला या जुन्या गावांचे अवशेष गेल्या 5-6 वर्षांमध्ये सातत्याने दिसत आहेत असं स्थानिकांकडून समजतंय. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे. कोयना हे राज्यातल्या सर्वात मोठ्या धरणांपैकी एक. राज्याची भाग्यलक्ष्मी म्हणून याची ओळख. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरच्या अनेक गावांना कोयनेतून पाणी पुरवठा होतो. त्यामुळे कोयनेतील पाणी संकट हे अनेक जिल्ह्यांसाठी चिंतेचं कारण ठरू शकतं. वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा.